सांगा मग काका तेवढा. हां फ्रेंड्स, हे बघा, हे इकडं बघा सगळीकडे बिल्डिंग वगैरे झाल्या, तिथे दुकानं पण झाल्या छोटी छोटी. बघितलं ना कशी दुकानं वगैरे झालेली आहेत. इथं MIDC पण आहे बघा, मी तुम्हाला दाखवते. हे बघा इथे MIDC आहे, अर्धा किलोमीटर अंतरावर MIDC आहे इथं. आणि ही जागा मला विकायची आहे, कारण की मुलं म्हणतात तिकडं नको मम्मी, खूप लांब आहे ती रांजणगावला. रांजणगाव म्हणजे आपल्या एरड्यापासून खूपच लांब अंतरावर आलेलं आहे. त्याच्यामुळं मुलं काय म्हणतात, नको मम्मी आता इथं. आणि मी ही जागा 2013मध्ये घेतली होती, 2013मध्ये. तर मग पोरं आता नको म्हणायला लागले. आता कमीत कमी मला असं वाटतं की 15 वर्ष झाले असतील त्यासाठी. हे बघा, ही आपली जागा आहे 1.5 गुंठा, माझ्या मैत्रिणीची आणि माझी 1 गुंठा. हे बघा इथं काय नाव लिहिलं आहे, संगीता आहे प्रतिभा खंडागळे. 1.5 गुंठा जागा, ही प्लॉटिंग आहे आपली. रोडच्या कडेलाच आहे, तर रोड टचच आहे. हा पण रोड 18 फुटी रोड आहे. तर आणि इथं कंपनी आहे बघा, ही कंपनी. हे बघा ही कंपनी अर्धा किलोमीटर अंतरावरच. हे बघा सगळीकडे घरदार, लाईटी वगैरे सगळं आहे. पाणी वगैरे, बोरला पाणी भरपूर लागतं इकडं, पाहिजे तेवढं. सगळीकडे घरं चालू आहेत बघा सगळीकडं. हे बघा हो का, सगळीकडं चालू आहे, फ्लॅट वगैरे सगळीकडे चालू आहे, बांधायचं काम चालूच आहे. हे बघा किती छान आहे. लांब असल्यामुळं मुलं नको म्हणतात, तर आम्ही कामाला काय एवढ्या लांब लागणार नाही आहे, आम्ही पुण्यातच लागणार आहे, तर एवढ्या लांब नको. तर म्हटलं ठीक आहे चालेल, म्हणलं तुमची जशी मर्जी असेल ना तशी. तर फ्रेंड्स, कशी वाटली जागा, कशी नाही ती मला कमेंटमध्ये सांगा. इथं करमतं बरं का, मला खूप करमतं. मला इथली एरिया पण आवडतं, चांगला आहे, छान आहे. पण मुलांना आवडत नाही, मुलं नको म्हणतात एवढ्या लांब. त्यांना कसं पुण्यात राहायची सवय लागली.